हे आहे सँडविच, हाय प्रोटीनयुक्त. कारण याच्यात आहे राजमा, चना, काळा चना, वटाणा आणि शेंगदाणे. हे सगळं मी भिजू घातलं होतं रात्री. सकाळी छान 4-5 शिट्ट्या घेतल्या कुकरच्या आणि नंतर काय केलं त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. एकदा करून बघा, खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आहे. मुलांच्या डब्याला पण देऊ शकता. चला सांगते. बघा, मी बॉईल करून घेतलं ना, शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरमध्ये. काळा चना आहे, वटाणा आहे, शेंगदाणे आणि राजमा. बघून घ्या. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला जिरे पावडर जिरे टाकायचं आहे. कारण माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी जिरे टाकले याच्यामध्ये. बघा, आता हे आपण एका भांड्यामध्ये काढूयात. आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत, ते पण मी तुम्हाला सांगते काय टाकायचं आहे. हे आता सगळं कोरडं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला, मिरे पावडर आणि थोडंसं मीठ एवढं टाकायचं आहे. बघा, आणि 2 चमचे घट्ट दही. काय टेस्ट येते ना याची. जास्त नाही, थोडंसं. जास्त प्रमाणात दही टाकलं तर सँडविच चिपकून जाणार. आपल्याला थोडं घट्ट हवंय आणि थोड्या प्रमाणातच हवंय. मुलांना हे सँडविच खूप आवडते. आता हे आपण साईडला ठेवूयात मिक्स झाल्यानंतर. आता 4 ब्रेडचे स्लाइस घेतले मी. त्याला बटर लावून घ्यायचं थोडं, आणि नंतर पुदिना, कोथिंबीर आणि 1-2 मिरच्या टाकल्या, त्याची चटणी लावून घ्यायची. आता जे सारण आपण तयार केलंय राजम्याचं, ते ठेवायचंय. आता वरून चीज ठेवायचा. मी आताचं ते ब्रेड तसंच ठेवलंय, पण मला तिथं सारण पण भरायचं आहे पुन्हा. बघा, मी दुसरं तयार करत आहे. पुन्हा सारण भरायचं छानपैकी. बघा, त्या चीजच्या स्लाइसवर हे ठेवलंय. आता याला पुन्हा बटर लावलंय आणि नंतर मी चटणी लावत आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं सँडविच आहे आणि खूप हेल्दी आहे. एकदा नक्की करा, खूप टेस्टी होते.
आता तुम्ही हे तव्यावर पण ठेवू शकता गरम. माझ्याकडे दुसरं पण सँडविच मेकर आहे, पण मी याच्यामध्येच करत आहे. हे गॅसवर ठेवता येते, झटपट होते, म्हणून मी लवकर केलं आहे. याला बटर लावून घ्यायचं, नाहीतर तूप लावून घ्यायचं थोडंफार. तुम्हाला वरून सँडविचला तूप लावायचं असेल, बटर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आता याला छान खरपूस भाजून घ्यायचं. थोडं उलट सुलट करायचं खालीवर. बघा कसं झालंय, कलर आलाय. आता याला काढून घेऊयात. दोन्ही साईडनी झालंय. बघा झालंय ना छान. आता दुसऱ्या सँडविचला मी वरून बटर लावून घेते आणि ते पण भाजायला ठेवते. आज थोडा आवाज बसलेला आहे म्हणून असा येतोय. बघा पुन्हा हे सँडविच त्या मेकरमध्ये ठेवायचं, वरून पण बटर लावायचं. बंद करून पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला. त्याला एक लॉक असते, जिथे आपण पकडतो ना साईडला हँडल जवळ, तिथे छोटं लॉक असते, त्यामुळे ते फिट बंद होते. बघा हे पण तयार झालं की हो. आता गॅस बंद करूयात आणि सँडविच कट करूयात. झाले की हो आपले सँडविच तयार. या खायला. कसे झाले हे मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय.